अय चंगू मंगू उठ. किती झोपतो रे? हा उठ लवकर. नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या याच्या ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यात आधार आपण उठलं भावांनो, सगळे झोपलेले आहेत बाकीचे पण. आजा झोपलेला आहे आणि आता झोपला होता. आताच माझा आवाज ऐकून उठलेला आहे. म्हणे उठला बाळा. झोप जा झोपेचा. हे मण्याचं पिल्लू पण झोपलेलं आहे अजून. हा विजय पण झोपलेला आहे भावांनो. हा मम्मी पण झोपलेली आहे, अजून कोणीच उठले नाहीत. त्यांना सगळ्यांना उठवतोय मी आता परत एकदा. म्हण्या आपल्या सगळ्यांना उठवायचंय. हा उठवायचं आपल्याला सगळ्यांना. म्हणू आजू, ए आजू झोपू दे ना. झोपू दे. हे तू उठलं नाहीये. अय चंगू मंगू उठ. किती झोपतो रे? हा उठ लवकर. म्हणे तू आलीस त्याला उठवलं तर. म्हणे हाय का? आता बारी आपल्या विजय भाऊची. विजय ऐ उठ ना. उठणार रे. उठ ना. कधी? हा अर्ध्या तासाने. तर काहीच सगळ्यात डेंजर आता मम्मीला उठायचं. मम्मीला जर उठवलं ना, भीती वाटते उठवायची. तर उठू आपण. आई उठ ना. उठ ना आई. तुला काय काम नाही का? झोप जा. काही काम नाही, उठ ना. तर भावानं कोणीच उठलं नाहीये. सगळ्यात मेन म्हटलं तर आपली मन्या उठलेली आहे आणि मन्याचं पिल्लू उठलं, बस तेवढंच बाकी आहे. बाकी कोणी उठलेली नाहीत, सगळे आरामात झोपलेले आहेत. चलो फायनली खाली आलो. आमच्या डॉक्टर साहेबांनी नारळ दिले, नारळ शिल्ले. आता पूजा नाही, मी अशीच बोलतोय मी. नाही बाजूला काही गरज नाही. सगळे येतात ना, काय करायचं आपल्याला. नारळ आज कुठल्या प्रकारचं नारळ फोडायचं? आपल्याला श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल उद्घाटनच्या उद्घाटनासाठी, चला स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या उद्घाटन इनफर्टिलिटी सेंटरच्या जाहिरातीसाठी आपण आज नारळ फोडतोय. फोडतोय. तर स्वामी समर्थच्या नावाने आणि गणपती बाबाच्या नावाने नारळ आपण फोडतोय. जे बघा पाणी लागते ना. दुसरं नारळ हे पण फोडायचं. आता हे ते हातात खाल्लं टेकवा खराब आहे. आता हा नारळ आपल्या नूतन घराचं आपण प्लास्टर चालू केलं त्या निमित्ताने नारळ. डॉक्टर साहेबांच्या नवीन घराच्या नारळासाठी आपल्या हातानेच उद्घाटन आहे. काहीच नारळ फोडले दोन्ही नारळ म्हणले पाणी एवढंच निघाले. मम्मीनं बनवले. मम्मी कशाची भाजी बनवली? मसूर. मसूरची भाजी. आई उंड चुरते चपात्या बनवायला. मम्मी असं चाळून घ्यायचं मस्त पैकी. मीठ टाकायचं, पाणी टाकायचं, मळून घ्यायचं.
चपात्या बनवायची आईची स्टाईल भारी. तर आंघोळ काहीच नाही केलेलं आहे. हे जेवण करायचं आणि थेट आपल्याला कंपनीत पण निघायचंच आहे. माझा मोबाईल हे घेऊन गेलो फोटो काढायला. ते नाव काय रे साहिल आहे. वगैरे या जेवायला मस्त मम्मीने बनवलेलं आहे. मसूरची डाळ चपाती जेवण करायचं पण नंतर. आई तू मसूरची भाजी बनवली ना चांगली नव्हती झाली. खरंच चांगली खरंच नव्हती झाली. कच झाली. हा मीठ जास्त होतं त्याच्यात माहिती आहे. पाणी सोडा लागणार. तुला भाजी येत नाही बनवता आहे. हा काय हो तू काय करायला लागली हे काय कुठे ते खरी. तुला भाजी कोणी शिकवली बरं बनवायची. कोणच नाही, बघून बघून शिकले. बघून शिकले. आई बनवत होत्या. पण तुला नाही आली भाजी बनवता. मला तरी सांगायचं मी तरी बनवली असती. हा मला सगळं स्वयंपाक येते माहिती ना. येत मग बनवत नाही. हा उद्यापासून मी बनवू का स्वयंपाक. हा बन तुला भाजीच जमत नाही खरं. नाही गाई चांगली झालती का भाजी. कसं म्हणलं खराड झालं. कसा म्हणा बघत होत तू काय म्हणतेस ते. हा एखाद्यावर होती खराड. नाही चांगली झालती. असं काय नसतं. नाही ग भाजी चांगली होती. त्याच मजा करत होता ग. मजा करत होत. हा मला काय माहिती मी खालीच नाही. मजाक करते काय करते. जाऊ भाजी चांगली झाली काय मजा करत होतो. आंघोळ करून घेतोय. तर मित्र आंघोळ मिळ करून आपण रेडी झालेलो आहे. आता कंपनी जायचं टायमिंग झालेलं आहे. आता आपण कंपनीत जातोय. संध्याकाळी येणार 11-12 वाजता येणार घरी. आपला आजचा ब्लॉग इथंच एंड होणार रे. चला मित्रांनो बाय टाटा बाय.